नमस्कार मंडळी सर्वांना, परत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। आणि आज आहे आमच्या गावची यात्रा भैरवनाथाची, तर आम्ही जाणार आहोत यात्रेला। तर व्हिडिओ नक्की पहा संपूर्ण, चला। तर इथं आज आहे हनुमान जयंती। आम्ही आलेलो आहोत हनुमान मंदिरामध्ये शिक्रापूरमध्ये। गावाकडे जाण्या अगोदर सृष्टीचा पेपर होता दुपारी 2 वाजता। मग म्हटलं पेपर झाल्याच्या नंतर जाऊ, तोपर्यंत गावात पण इथं पण दर्शन ते होईल। हे पहा किती छान मंदिर सजवलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त दर्शन घेत आहेत। इथे लहान मुलांना खेळणी पण आहे, इथं आलेले मुलं खेळत पण होते। आणि इथं पहा बजरंगबलीचं मंदिर एवढं छान सजवलं होतं, फुलांनी व्यवस्थित झेंडूच्या त्या फुलांनी सजवलेलं होतं। हे पहा किती सुंदर सजवलेलं आहे। आणि बजरंगबलीची मूर्ती पण खूप छान सजवलेली होती। मूर्तीकडे नुसतं असं पावसच वाटत होतं, नजरच काढूशी नव्हती वाटत, एवढं प्रसन्न वाटत होतं ना। हे पहा किती छान मूर्ती सजवली, खूप छान मूर्ती सजवलेली आहे। मग आम्ही इथं पण दर्शन घेतलं, नारळ फोडलं आणि प्लॅस्टिकचे वगैरे फुलं नाही आहेत बरं का, हे रिअल फुलं येते। रिअल फुलांनी एवढं मंदिर छान सजवलेलं आहे, हे पहा। आणि मग इथं सृष्टी पण बॅग घेऊन आली पेपरला जाण्यासाठी। मग तसंच मग आम्ही पण दर्शन ते घेतलं। हे पहा इथे खूप गर्दी झाली होती। नंतर हे इथं आम्ही दर्शन घेतलं। मग इथं खेळण्या वगैरे लहान मुलांची, आता यात्रा म्हटल्यानंतर खेळणी वगैरे दुकानं तर आलेच। तर मग इथे आम्ही पाहिलं थोडं काय खेळण्या वगैरे काय आहे का। आम्हाला तर काही घ्यायचं नव्हतं, पण हे पहा इकडं हे इथं रुईटीच्या पानाच्या माळा बजरंगबलीला घातलेल्या चांगल्या असतात। आणि इथं नैवेद्य पण ठेवलेले आहेत। इकडं लहान मुलांचे खेळणे, एवढं ऊन पडलेलं होतं तरी मुलं त्यामध्ये खेळत कुदतच होते। आणि मग इकडं परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडं पण पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज पेठ असं नाव दिलेलं आहे तिथे। आणि मग नंतर आम्ही इकडं आलो भैरवनाथ मंदिराकडे। तर तिथं पण मग भैरवनाथ मंदिराची पण आज यात्रा होती। हनुमान जयंतीच्याच दिवशी इथली भैरवनाथाची यात्रा असती। हे पहा ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता। इथे पण खूप छान मंदिर सजवलेलं होतं आणि खूप भाविक दर्शनासाठी आलेले होते। इथं पण खूप छान दर्शन झालं आमचं। हे पहा शिक्रापूरचे ग्रामदैवत आणि भैरवनाथ मंदिर। आता भैरवनाथाला शेरणी वगैरे आम्ही आलो दर्शन घेऊन। आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं। तिथे समोरच गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे, पण ते बंद केलेलं होतं त्याचं गेट। मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग इकडे आलो दर्शन घेण्यासाठी। हे पहा किती गर्दी इथं। तर आम्ही आलो आहोत गावाकडे। हे पहा आम्ही आंब्याच्या झाडाकडे आल्याबरोबर आलो आणि आंब्याच्या झाडाखाली बसलो तिथे कैऱ्या खाण्यासाठी। हे पहा आंब्याचं झाड आहे, भरपूर कैऱ्या लागलेल्या आहे आंब्याच्या झाडाला। हे आतमधून पण खूप डेरेदार आंब्याचं झाड आहे। आणि मग नंतर तर लगेच एक कैरी पण तोडली, खायला पण सुरुवात केली। मग नंतर पुढे आलो तर मग इथं आम्ही हावरी पेरलेली आहे, तर ती हावरी पण थोडीशी काढून घ्यावं म्हटलं, जी काढायला आली ती। आणि हे पहा मुलांचं लगेच चाकू आणून कैरे कापून खायची तयारी चालू आहे। हे पहा गावची भैरवनाथाची यात्रा। तर इथे भैरवनाथाच्या यात्रेमध्ये मग दर्शन ते घेऊन हे पहा भैरवनाथाचं मंदिर, त्याच्या समोरचा वरचा झेंडा, ते सर्व डेकोरेशन, मंदिर खूप सजवलेलं होतं, लाईटिंग वगैरे पण लावलेल्या होत्या। आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हे पहा आता यात्रा आहे। इथं आता लिजिम खेळण्याचा कार्यक्रम चालू आहे पारंपरिक गावाकडे। ही पहा आमच्या भैरवनाथाची काठी,
आणि इथं चाललेला आहे पारंपरिक खेळ लेझिम. चांगले गावाकडे इंटरेस्टिंग आणखीन परंपरा जपली जाते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून मग पुढचा भाग येईलच.